छान. आधी बोलायचं ना म्हणून छान. मीठ कमी झालं. मीठ कमी आहे. हा? कशाला टोपरा आता? बांधणार कधी आणि पोचणार कधी? विटामिन डी. विटामिन डी किती आहे बघ. हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? परत एकदा माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज सकाळ सकाळच तीर्थाला डॉक्टरकडे घेऊन गेलेलो. कारण आज सकाळी 3:30च्या दरम्यानच तिचं डोकं एकदम ना असं गरम व्हायला लागलं, ताप आल्यासारखं. आणि बाकी शरीर एकदम थंड, फक्त डोकंच तेवढं तिचं एकदम गरम गरम होतं. सकाळीच मी तिला तापाचं औषध दिलेलं आणि ताप उतरला पण होता. आणि नंतर ती झोपली, म्हणजे 2-2.5 तास सकाळ तेवढे त्याच्यातच गेले. मग मला पण थोडा उठायला उशीरच झाला आणि ती पण नंतर गाढ झोपेत होती. पण तिला ताप येऊन गेला तर तिचे पप्पा म्हणाले, नाही नाही तिला डॉक्टरकडे घेऊनच जाऊया. म्हणून तिला डॉक्टरकडे घेऊन जायचं होतं. आणि मेन काय झालं, मला पण उठायला उशीर झाला आणि सगळंच थोडं लेटच झालं. मग तिला डॉक्टरकडे घेऊन गेलो. जायच्या आधी मी काहीच कामं आवरली नव्हती, फक्त कुकर लावला होता. हिचे पप्पा पण आज घरातूनच वर्क फ्रॉम होम करणार होते. नुसतं कुकर लावला आणि भाजी तेवढी धुवून ठेवली होती पालकची. बाकी काहीच नाही केलं. आणि तिकडे पण थोडा लेटच झाला डॉक्टरकडे. आम्हाला वाटलं येऊ लवकर, पण थोडा लेट झाला. मग आलो घाईघाईमध्ये. अथर्व पण तेवढ्याच ट्युशनमधून आला आणि स्कूलची तयारी करूनच बसला, मम्मी जेवायला वाढ. तर मी काहीच केलं नव्हतं, म्हणून थोडी घाईघाई झालेली. पटापट डाळ फोडणीत घातली त्याला जशी पाहिजे होती तशी. कारण खरं सांगायचं तर मला ना दाल पालक करायचं होतं, म्हणजे एकच असं भाकरीबरोबर पण खाता येईल आणि भाताबरोबर पण, पातळ अशी. पण मग अथर्व मग नखरे करेल आणि मग जेवणार पण नाही. मग तो मुद्दामूनच नखरे करतो त्या टायमाला, स्कूलच्या टायमाला जायच्या वेळेला. मग आता काय करणार, म्हणून डाळच फोडणीत घातली डायरेक्ट. म्हटलं जाऊ दे. आणि पालक बटाटा केलं, कारण पालकची भाजी अशी केली तर ती थोडीशीच होऊन जाईल. त्याच्यात 2 बटाटे घातले बारीक करून आणि तेच केले. म्हटलं जाऊ दे आता. आणि काय, तीर्था नॉर्मलच होती, खेळतच होती ती. तिचा काय असा मला त्रास नव्हता, ताप आलाय तरी. पण हे म्हणाले की नाही जाऊया, जाऊन नाही गेलो असतं तर मग परत हे पण मग बडबड करत बसले असते. आणि मेन म्हणजे नको रिस्क घ्यायला, कारण आता पावसाचे दिवस पण सुरू आहेत ना. तरी सकाळी मी तिला तापाचं औषध दिलेलं, त्यामुळे ती गाढ झोपली होती नंतर. आणि याच्यात थोडीशी चहा होती टोपामध्ये. तर मला कशी सारखी सारखी चहा घ्यायची सवय आहे. तर भाजी फोडणीत घालत होती. अथर्व म्हणत होता टिफिनला काय देते, तर मला असं वाटलं त्याचं जेवण बिवून होईपर्यंत होऊन जाईल भाजी. तर तेच ट्राय करत होती. बटाटे बारीक स्लाइस करून वाफेवरती आधी ठेवून म्हटलं बघूया, ट्राय करते. माझ्याकडे अर्धा तास होता, बघूया अर्ध्या तासात होते का भाजी. त्याच्यामुळे थोडंसं घाईघाई चाललेली माझी. कधी कधी काय होतं ना, आपल्याला सुधरत नाही, एवढी घाईघाई होते ना. आज पण असंच झालं माझं. म्हणजे सकाळी उठली होती आधी मी टायमावरती, पण म्हणतो ना आळस असा भरलेला ना जाम. म्हटलं जाऊ दे, थोडा वेळ झोपते असं करून म्हटलं तर उशीरच झाला. आणि शेवटी असं, मग शेवटी घाईघाई होतेच. अथर्व पण आज कधी नव्हे ते लवकरच तयारी करून बसलेला. आणि एरवी जेवण रेडी असतं आणि त्याला सांगते अरे तयारी कर तयारी कर, तेव्हा तो कधी करत नाही. आणि आज काहीच झालं नव्हतं आणि तो तयारी करून बसलेला आणि मलाच हे करत होता, म्हणजे लवकर कर करून असं चाललेलं त्याची बडबड बडबड. तर आणि मला पण मेन म्हणजे सुधरत नव्हतं, कन्फ्युज होत होते आधी हे करू की ते करू. पण डाळ झाली फोडणीत, मग त्याला आधी जेवायला वाढलं गरम गरम. आणि इथे काय केलं, बटाटे बारीकच एकदमच बारीक काप केले लगेच शिजायला. कारण अर्ध्या तासात त्याला टिफिन द्यायचं होतं मला. पण वाटतच नव्हतं, कारण भाकऱ्या पण करायच्या होत्या. नाही म्हटलं तरी एक तरी भाकरी आधी रेडी पाहिजे ना त्याला देण्यासाठी. म्हणून असं चाललेलं, काय करू म्हटलं बघूया आता. शेवटी मी त्याला बोलली, म्हटलं बाबू नाही होणार टायमामध्ये टिफिन रेडी. तर मग
त्याला कॅन्टीन मधलंच त्याला सांगितलं खायला, आजचा दिवस खा. त्याला काय मग तो खुशच आहे ना, कॅन्टीन म्हटलं की तो खुश होतो. मजाच त्याची. तो म्हणाला ठीक आहे ठीक आहे. मग भाजी घातली वाफेवरती आणि किचन पहिला आवरून घेतलं सगळं. त्याला म्हटलं जाऊ दे आता काही घाई करायला नको, आता त्याला बाहेरचं खायला सांगितलंय म्हणून. मग मी पण मग जरा सावकाशच जरा आरामात आरामात जरा केलं सुरुवात. त्यानंतर इथे सकाळची थोडीशी चहा होती, ती चहा घेतली मी. कारण मला सवय आहे थोडी 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 चहा घ्यायची. चहा घेतली की मला बरं वाटतं आणि जर नाही घेतली ना की डोकं दुखायला लागतं, हे असं माझं असतं सुरू. ती जराशी उरलेली होती ती घेतली चहा. आणि त्यानंतर काय नाही, नंतर निवांत सगळं आरामातच करत होती. कारण जाऊ दे, अथर्व पण त्याचं पण झालं होतं जेवण वगैरे, तो पण निघालाच होता. आणि भाजी बघा, तुम्हाला याच्यामध्ये पाणी दिसेल. मला म्हणजे असं आलं की त्याला द्यायची होती टिफिनला भाजी, म्हणून मी जरासं पाणी घातलेलं आणि म्हटलं पटकन शिजतील, बारीक काप आहेत तर बटाट्याचे. पण शेवटी काय डबा देणं ते कॅन्सल झालं. आणि माझी ना अजून एक गोष्ट असं आहे ना, मी नेहमी जेव्हा पण मी भाजी वाफेवरती ठेवते ना, ती हमखास करपायलाच पाहिजे. असंच होतं काय माहिती, वाफेवर ठेवली ना की करपतेच माझी भाजी. म्हणून मी एरवी पण थोडंफार तरी पाणी घालतेच भाजीमध्ये. म्हणतात पाणी घातलं की चव जाते भाजीची, पण मला नाही वाटत. ही भाजी अशी करून बघा, मस्त मस्त छान होते. पालक बटाटा. मग काय हे सगळं आवरलं आणि मग तीर्था पण थोडी किरकिर करत होती. मग तिला आधी झोपवलं मी, थोडं दूध पाजलं. आणि कारण भरवायचं बाकी होतं, 12:30 होऊन गेलेले. तिला झोपवलं म्हणजे ती अर्धा एक तास जर ती झोपली ना तर होऊन जाईल, कारण माझ्या भाकऱ्या पण करायच्या होत्या. म्हटलं तिची झोप होईपर्यंत ते होऊन जाईल. तिला झोपवलं जरा वेळ शांत, तरी त्याच्यात थोडीशी रडारड चालू होती. तिचं असं असते की उचलूनच घे. एकदम गाढ झोपली ना की मग तिला खाली ठेवून देते. आणि ती झोपली फायनली. आणि मग भाजी पण मी बोलली ना तुम्हाला करपायलाच पाहिजे, पण अशी म्हणजे लागली नव्हती. पण बरं झालं पटकन गेली मी किचनमध्ये, नाहीतर करपलीच असती सगळी. तरी गॅस मी स्लोच ठेवलेला, एकदम बारीक फ्लेम ठेवलेली, पण नाही झाली नशीब. आणि छान झाली होती भाजी. थोडंसं मीठ कमी होतं. हल्ली म्हणजे आता मीठ हल्ली मी कमीच घालते जेवणामध्ये. पहिलं जेव्हा लग्न नवीन झालं होतं तेव्हा माझ्याकडून सगळं खारटच व्हायचं. मिठाचं प्रमाणच मला समजायचं नाही आणि काही केलं तरी ते खारटच व्हायचं. पण आता नाही, मी आता काय केलं, मिठाचा हात जरा कमी केलाय, कमीच करते. मला माहिती आहे अथर्व आहे ना, सॉरी अथर्व नाही, तीर्था कुठे आहे दाखवते. ती बघा, तिला मी 4 वेळा उचलून इकडे आणून ठेवली चटईवरती इथे, पण ती तरी पण तिकडेच जाते. का माहिती आहे? कारण इथे काय आहे, इथे स्वामी आहे, बाप्पा आहे. बाप्पाला बघते तू? हां, एकदम फिक्स जागा केली आहे तिने. चला चला चला, चला 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 चला, चला 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 चला, चाली चाली कला, चाली चाली या डिशू.
असे खेळा, समजलं? संध्याकाळचं असं तीर्थाची मस्ती चालू असते. इकडे तिकडे आता ते फिरायला रांगायला लागले ना, तर तिथचं असं चालू असतं. त्यानंतर संध्याकाळी रोज रोज भाजी खाऊन कंटाळा आला म्हणून थोडंसं कुळथाचं पीठ होतं, तर म्हटलं त्याचा झुणका बनवूया, म्हणून झुणका आणि भाकरी असं ठरवलं आणि तेच घेतलं करायला. तर माझी एक मैत्रीण आहे, बाजूलाच राहते ती. तर असंच ती आली होती ना, तिच्याशी बोलता बोलता म्हटलं काय बनवलीस भाजी, तर मी म्हटलं आज हे बनवणार आहे. ती म्हणाली मला पण दे टेस्ट करायला, तर म्हटलं ठीक आहे नक्की देते. तर मला तेच बनवायला खूपच उशीर झाला, म्हणजे भाकऱ्या आधी बनवून घेतल्या आणि झुणका करायचा होता. तर खूपच उशीर झाला आणि मेन म्हणजे ते लोक लवकर जेवतात, तर ते तिचा टाइम होऊन गेला जेवायचा. तर ती आली होती माडे सांगायला की नको देऊस तुला. मी जबरदस्ती केली, म्हटलं 2 घास तरी खा. छान. आधी बोलायचं ना मी छान. मीठ कमी झालं, मीठ कमी आहे. तर ह्यात पण थोडंफार मीठ कमी होतं, ते मीठ घातलं आणि मग झाला व्यवस्थित छान. थोडासा अजून घट्ट केला आणि चला तर आता इथेच मी आता व्हिडिओला एंड करते. कसा वाटला माझा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा आणि जे कोण माझ्या चॅनलवर नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवीन नवीन व्हिडिओ अपलोड करायचा मी प्रयत्न करेन आणि थँक्यू ज्यांनी ज्यांनी मला सबस्क्राईब केलं त्यांचे खूप खूप आभार आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि फायनली माझा इथे झुणका झालाय, म्हणजे मी अजून इथे थोडा घट्ट केला, खूप पातळ होता. मैत्रिणीला खूपच घाई होती ना, म्हणून तिने तसाच खाल्ला. तिला मी बोलली अजून जरा वेळ थांब देते करून, तर नाही म्हणाली. ठीक आहे. चला मग बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.